शिवसेनेतील फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांनी वेगवेगळे राजकीय निर्णय घेतले. मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कायम ठेवत ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्यांची ओळख पक्षाशी निष्ठा राखणारे नेते म्हणून निर्माण झाली. राजाभाऊ वाजे यांनी केवळ पक्षीय भूमिका जपली नाही, तर पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये, संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये आणि जनसंपर्क मोहिमांमध्ये सातत्याने सहभाग घेतला. शिवसेनेच्या पारंपरिक विचारसरणीशी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी त्यांनी सार्वजनिकरित्या बांधिलकी व्यक्त केली आहे. राजकीयदृष्ट्या पाहता फुटीनंतर ठाकरे गटासमोर संघटना टिकवण्याचे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत राजाभाऊ वाजे यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षासोबत राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांच्या भूमिकेमुळे नाशिक जिल्हा आणि सिन्नर परिसरात ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद टिकवून ठेवण्यास मदत झाल्याचे समर्थकांचे मत आहे. दुसरीकडे विरोधकांचे म्हणणे आहे की निष्ठा महत्त्वाची असली तरी जनतेसमोरील विकास कामे, स्थानिक प्रश्न आणि संसदीय कामगिरी यावरही तितकेच लक्ष असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे मूल्यमापन केवळ पक्षनिष्ठेवर नव्हे तर प्रत्यक्ष कामगिरीवरही केले जाते. एकूणच महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये राजाभाऊ वाजे यांनी ठाकरे गटासोबत कायम राहण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. समर्थकांच्या दृष्टीने ही भूमिका पक्षनिष्ठेचे प्रतीक आहे, तर राजकीय विश्लेषकांच्या मते भविष्यात या भूमिकेचे यश मतदारांचा कौल आणि विकास कामांवरील जनतेच्या समाधानावर अवलंबून असेल. म्हणूनच रविवार दिनांक 28 जून रोजी सिन्नर शहरातील ज्वालामाता लॉन्स येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत खासदार राजाभाऊ वाजे व प्रकाशभाऊ वाजे यांचा सिन्नरकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. सिन्नर तालुका नागरी सत्कार समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे होते. तसेच ॲडव्होकेट विलास लोणारी माजी आमदार यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध कवी व दंगलकार नितीन चंदनशिवे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या जनसंपर्क, विकासाभिमुख भूमिका आणि शिवसेनेप्रती असलेल्या निष्ठेचा गौरव करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नितीन चंदनशिवे यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण करत सामाजिक व राजकीय विषयांवर प्रभावी भाष्य केले. संपूर्ण कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट, घोषणाबाजी आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. सिन्नर तालुका नागरी सत्कार समितीने कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. SN न्यूजसाठी आदित्य हटकर. आम्ही खराचं बोट धरलं, बागेश्वर बाबाच बोट धरलं आणि त्यानं बोट तोडलं. म्हणून खराच्या दारात जाऊन भविष्याचा हात दाखवून आयुष्याची वरात काढून घेण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या परातीत समतेची आणि परिवर्तनाची भाकरी दमदारपणानं भासता येते हा सांगावा या निष्ठेनं या महाराष्ट्राला दाखवून दिला. आज नाशिकची ओळख वेगळी झाली होती, पण इथून पुढे नाशिक जिल्ह्याची ओळख ही निष्ठावंत कार्यकर्त्यांची ओळख अशी ओळख असणार आहे. आज इथं समोरची गर्दी म्हणजे काय फक्त एका पक्षाची गर्दी नाही, आणि मी सुद्धा कुठला कार्यकर्ता म्हणून नाही तर एक सर्वसामान्य या देशाचा, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तुमच्या सोबत उपस्थित झालोय. माझे शब्द अशा राजाभाऊ माणसावरती उधळण्यासाठी ही आज काळाची गरज आहे. प्रेम आम्ही करण्यात कमी पडतोय की काय अशी भीती असताना हा महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे, शेव शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. हे आम्ही कायम ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि या निमित्त मी थोरात साहेबांना आमच्या सांगेन की तुम्ही ज्या वेळेला सत्तेत असता त्यावेळेला आमच्यासारख्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे जरा बघत जावा, कारण तुम्ही सत्तेत असल्यावर आम्हाला कोणी पिक्चरमध्येच घेत नाही, पण आम्ही असतो इथं पेरणारी माणसं.
आज हे निष्ठेचं बियाणं सिन्नरच्या मातीत पेरल्यानंतर येणाऱ्या कितीतरी पिढ्यांना ते उगवलेलं पीक दिसेल आणि सिन्नरच्या मातीच्या निष्ठावंत मातीचा इतिहास इथल्या येणाऱ्या कितीतरी पिढ्या गुणगुणत राहतील. ह्या गोष्टी आज साध्या नाहीत. ही बदललेलं राजकारण, समाजकारण, बागेश्वर बाबाचा भरणारा करोडो लोकांचा दरबार आणि ओस पडत चाललेली तुकोबांची गाथा, हे आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार धोक्याचं आहे. आमचं जातं गेलं, मिक्सर आला, आम्हाला वाटलं विकास झाला, पण जात्यासोबत आजीची मांडी आणि मांडीवरच्या ओव्या गेल्यात याचं भान आम्हाला राहिलं नाही. त्या ओव्यांसोबत आमचं बरंच काही काय गेलं. आमची झाडं गेली, रस्ते आले, पण नुसती झाडं जात नसतात, झाडासोबत सावली जाते. आणि का जगायचं असतं हे शहाणपण झाडांच्या सावली सकट निघून गेलेलं आहे. तरी या सिन्नरच्या मातीत आमचे मित्र आहेत विष्णू वाघ, रोज एक झाड लावत हिंडते येड्यावानी. मला अशी माणसं अभिमानानं सांगावीशी वाटतात. समाजकारण करावं ते गाडगे बाबांचा खराटा घेऊन करावं, राजकारण करावं ते तुकडोजी बाबांची ग्रामगीता घेऊन करावी. आणि असं बोलल्यावर मला मारत्यात. आणि मग कवितेच्या ओळी मी लिहित असतो की पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत, मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ, एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला, मग शुद्ध व्हावी कविता. मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण बोलण्याचं माझं काम नाही. माझा सत्कार करायचा असा जेव्हा विषय आला तेव्हा मी विनम्रपणे नकार दिला होता. याआधी देखील निवडणूक झाल्यानंतर आदरणीय कृष्णाभाऊ भगत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची खूप इच्छा होती की आपल्या तालुक्यातील एक कार्यकर्ता खासदार झाला. हा प्रथमच मान तालुक्याला मिळाला, म्हणून आपण त्यांचा सत्कार करूया. परंतु मी तेव्हाही विनम्रपणे त्यांना नकार दिला होता. त्याचं कारणच एक होतं की निवडून आणण्यामध्ये तुमचा एवढा मोठा सिंहाचा हात होता, तर आता सत्काराची आवश्यकता काय होती, हा माझा सरळ सरळ प्रश्न होता. आणि मी तो सत्कार टाळत टाळत आज 2 वर्ष झाली. राजकीय परिस्थिती कशी निर्माण झाली हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु त्या राजकीय परिस्थितीत वेगळी वाट चोखाळावी असं मनात कधी संशय देखील आला नाही. आणि म्हणून हा सत्कार का बरं करताय? मी असं वेगळं काही केलं नाही. ज्या पक्षाने मला उमेदवारी दिली, मी आमदार झालो, पुन्हा उमेदवारी दिली, मी कमी पडलो आणि परत 24 साली मनोध्यानी नसताना, मागणी केलेली नसताना देखील मला लोकसभेची उमेदवारी दिली. मी त्या पक्षाबरोबर प्रामाणिक न राहून काय केलं पाहिजे हा प्रश्न सर्वांच्या पुढे मी मांडतो. कुणी काय देईल, पद देतील, प्रतिष्ठा देतील, परंतु हे जे प्रेम आहे हे कुणी देणार नाही. आणि म्हणून
मी या सत्काराच्या विरोधात होतो. मी फक्त माझं काम केलंय आणि जे काम मला करायला पाहिजे होतं ते केलं. आणि मला असं वाटतं की मी जे केलं ते वेगळं काही नव्हतं, जे सरळ होतं ते केलं. पण सरळ जर चालत नसेल आणि वाकडे चालणाऱ्यांना जर महत्त्व असेल तर म्हणून मला वाटतं का हा सत्कार तुम्ही माझा ठेवलाय. मी आजपर्यंत जे काही केलं ते तुमच्या बरोबरीने, तुमच्या सहकार्याने, तुमच्या आशीर्वादाने केलं. आणि जे इथून पुढं करणार आहे तो तुमच्या सहकार्याने, आशीर्वादानेच करणार आहे. म्हणून तुमची प्रतारणा करता येणार नाही. या पक्षाने मलाही खूप दिलं, तालुक्यालाही खूप दिलं. आदरणीय दिघोळे साहेब मंत्री झाले तेव्हा याच पक्षाचं सरकार होतं. आदरणीय कोकाटे साहेबांना पहिली उमेदवारी दिली तेव्हा ह्याच पक्षाने दिली. माझं मी तर सांगितलंय, या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पहिला मान याच पक्षाने दिला. आणि मला वाटतं की या पक्षाने आपल्या तालुक्याला, आपल्याला अजून काय दिलं पाहिजे की आपण बाजूला गेलं पाहिजे. आणि म्हणून मी प्रामाणिकपणे पक्ष नेतृत्वाबरोबर जो मी उद्धव साहेबांना शब्द दिला त्याप्रमाणे मी राहिलो. मी विशेष काही केलेलं नाही, परंतु तरी हे विशेष झाल्यासारखं सर्वत्र महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत. आणि जर विशेष काही न करता एवढा उदो होतोय तर मला वाटतं विशेष काही केल्यावर काय होईल हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून मी एकच एवढंच सांगतो की जोपर्यंत आहे तोपर्यंत पक्षनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा जे काही आहे ते बरोबर राहील. जे माझ्या बरोबर होते आज नाही आहेत त्यांच्याबद्दल मला राग नाही. जे माझ्या बरोबर आहेत, जे पुढे राहणार आहेत त्यांच्या बरोबर राहायची माझी तयारी आहे. मी वैयक्तिक कुणाशी वैर केलं नाही. जे काय माझे विरोधक असतील ते माझे राजकीय विरोधक आहेत, वैयक्तिक मला विरोधक नाही आहेत असं मला वाटतं. कारण मी कुणालाही वैयक्तिक विरोध केला नाही आजपर्यंत. आणि म्हणून आज तुम्ही सर्वच जण आलात, शिवसेनेचे आलेत, सर्व पक्षांचे आले, जे जे आदरणीय कोंडाजी मामांनी सर्वजण आहेत, जे सर्वजण लोकसभेच्या निवडणुकीत एकापेक्षा एक पुढं पळत होते ते सर्वजण आज आलेत. मला वाटतं त्याच्यात मला खूप मोठं समाधान आहे. आणि म्हणून मी आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वांचे, आदरणीय बाळासाहेबांचं स्मरण करतो की त्यांच्या पक्षाने मला एवढं मोठं केलं. भाषण काय करावं हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मी प्रसिद्धीपासून खूप लांब राहत राहिलो आणि या 4-8 दिवसात माझा संपूर्ण बॅकलॉग निघून गेला. मला सवय नसताना मला सवय झाल्यासारखी वाटायला लागली. आणि मी असं वाटायला लागलं की आता माझ्या एकट्याचा ताण हे 6 जण दूर करतील आणि आता त्यांना प्रश्न विचारतील. तर ते लवकरात लवकर व्हावं. माझ्याकडून ज्या काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे होते मी एका ओळीत सगळ्यांना दिलेले आहेत. मी आदरणीय उद्धव साहेबांबरोबर होतो, आहे आणि राहणार आहे. याच्यापेक्षा जास्त बोलणं म्हणजे चूक होईल. मी एवढंच बोलतो, माझा बॅकलॉग भरून निघाला आहे. मला वाटतं माझ्या पुढच्या सर्व राजकीय आयुष्याचं सुद्धा जेवढं काही मला बोलायचं असेल तेवढं माझं 4-8 दिवसात निघून गेलं आहे. राष्ट्रीय, राज्याची, तालुक्याची, शहराची सर्व मीडियांकडून मी बोलून झालो आहे. आता माझ्याकडे बोलायसारखं काही राहिलं नाही. परंतु तुमचे आशीर्वाद आहेत, तुमच्याशी प्रतारणा कधी होणार नाही एवढंच वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमासाठी खास आलेले कविवर्य चंदन शिवतळे आणि उपस्थित मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, मी सर्वांचं नाव घेऊन वेळ वाया घालवणार नाही आहे.
मी अत्यंत 2 मिनिटात माझं भाषण संपवणार आहे. हा सत्कार राजाभाऊंचा होता याचं इथपर्यंत ठीक आहे, पण माझा सत्कार कशा करता केला असं हे मला अजून समजलेलं नाही. मी काहीच केलेलं नाही आहे. मी ना विरोधात होतो, ना बाजूला होतो, ना काही होतो. मी काहीच केलं नाही. फक्त मी एकच गोष्ट राजाभाऊला सांगितली की जिथं आहात तिथं ठामपणे राहा. आपल्या कुटुंबाच्या नावाला, आपल्या कुळाला कुठेही धक्का पोहोचणार नाही असं वागा. कशाच्याही लोभात पडू नका. आणि त्याप्रमाणे ते वागले, त्याबद्दल मला अभिमान आहे. आज तुम्ही ज्यांच्याबरोबर राहिलात, ज्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला, त्यांचा तुम्ही विश्वासार्थ ठरवला आणि म्हणून तुमचा सत्कार आहे. तुमच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही काळ मला म्हणजे प्रचारात नाहीच, पवार साहेबांची इच्छा होती की नाशिक लोकसभातनं राजाभाऊ वाजेच उभे राहावेत. आणि ही त्यांनी माझ्याशी बोलून दाखवलं, प्रकाश भाऊंशी बोलून दाखवलं. आणि त्याप्रमाणे ते शांत नाही बसले. त्यांनी सर्व प्रकारे प्रयत्न करून राजाभाऊंच्या गळ्यात ही उमेदवारी मारली. कारण राजाभाऊ तयार नव्हते. ज्या कुटुंबांनी अनेकांच्या निवडणुका स्वतःच्या पैशाने केल्या, त्या कुटुंबातल्या व्यक्तीला आपल्या निवडणुकीसाठी पैसे मागावे लागावेत हे त्यांना कधी पटणार नाही. हे फार विसरणार ते. आमचे अण्णासाहेब शंकरराव वाजे यांनी खऱ्या अर्थाने या तालुक्याचं राजकारण केलं. या तालुक्यातनं कोण कोणत्या पदावर बसवायचा हे अण्णा ठरवायचे. आणि त्या कुटुंबातले तुम्ही आहात. तुमच्या खरं म्हणजे तुमच्यामुळं या 5 लोकांना 6 लोकांना जरा विलंब झाला. कारण तुम्ही तयार होत नव्हता. अनेक प्रलोभनं तुम्हाला दाखवली गेली. अनेक लोक तुम्हाला भेटायला आले आणि तुम्हाला वाईट काम करायला भाग पडायला आले. ते तुम्ही केलं नाही, याचा आम्हा सर्व मतदारांना अभिमान आहे. एक गोष्ट आमचे निवेदकांनी मला सुरुवातीपासून सुंदरचे आमदार करून टाकले. मला आवडलं असतं खरं म्हणजे व्हायला, पण नव्हतं. मी नाशिकचा आमदार होतो. तोही 1972 साली, म्हणजे आता 50-55 वर्षापूर्वी. तेव्हा सुंदरचे आमदार होते रामकृष्ण नाईक. त्यांचंही काम मला बरंच करावं लागलं. त्यामुळे लोकांचा गैरसमज आहे की मी सुंदरचाही आमदार. आज या ठिकाणी आपण मला बोलवलं. माझ्या मनातल्या भावना एक मतदार म्हणून ज्या आहे त्या बोलून दाखवण्याची मला संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि हा कार्यक्रम लांबत चाललाय, त्याचं पाप मला नको म्हणून मी थांबतो. सोहळा वेगळा सोहळा आहे असं मी म्हणेल. एक ऐतिहासिक कार्यक्रम तुम्ही करताय, एक लोकशाहीचा सन्मान तुम्ही करताय, आपल्या राज्यघटनेचा सन्मान करतायत. आणि आपल्या राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये जी विकृती वाढते आहे त्याचा निषेध सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतोय असं मला तरी वावगं ठरणार. 6 खासदार गेले, त्याच्यातला हा बंद करावा लागेल. 6 खासदार गेले, त्यातला एकाचा कार्यक्रम कालचा तुम्ही मुद्दाम तुमच्याकडं आमचे वृत्तपत्र येतात का नाही मला माहित नाही. इकडची आवृत्ती, तिकडची आवृत्ती पहा नेमकं काय नगर जिल्ह्यामध्ये काय घडलंय. खासदार दौऱ्याला निघाले, अकोला तालुक्यातल्या अंबड गावाला गेलेले खासदार. लोक जमले होते 25 आणि SRP सह सगळे पोलिसांसह 350चा ताफा त्यांच्या भोवती होता. अर्थ समजून घ्यायचा. एकाचा सन्मान होतो आहे, दुसऱ्याला पोलिसाच्या गराड्यात थांबावं लागतं आहे.
त्याचा अर्थच असा की जो निर्णय घेतला नाही राजाभाऊंनी तो ऐतिहासिक निर्णय होता आणि तो खूप चांगल्या शब्दामध्ये, खरं म्हणजे नितीन तुझं कौतुकच केलं पाहिजे, खूप चांगल्या शब्दामध्ये तुम्ही सांगितलं. अरे पिढ्यान पिढ्या म्हटलं जाईल की आम्ही त्या घराण्यातले माझ्या घराण्यातले असं सांगितलं जाईल की जो काही कोटीला लाथ मारणारा आम्ही आहोत हे म्हणण्याचं धाडस त्यामध्ये होणार आहे. अरे आपल्याकडे पाहतो आपण एखाद्या सोसायटीत शब्द देतो, चेअरमन 2.5 वर्ष एखादा टिकला नाही तर तो कदाचित आजोबांना दिलेला असतो, मोडलेला असतो. तर आता म्हणतात नातवाच्या वेळेस काय म्हणतात, अरे याच्यावर नका विश्वास ठेवू, हे काही खरं नाहीये, याचं बेनच असं म्हणतात. आमचं बेन जाती म्हणते. होय, परंपरा आहे त्यांची. अरे जिथं आजोबा आमदार होते, त्यांच्या चुलती काकी आमदार होत्या, नगराध्यक्षपद किती, म्हणजे त्यावेळेस एका महिलेनं नगराध्यक्ष, ही परंपरा आहे तुमची. सिन्नर तालुक्याच्या परंपरेमधलं एक महत्वाची गोष्ट आहे चांगल्या या सगळ्या परंपरेमध्ये. तेव्हा एखादा खासदार होतो, नेतृत्व असतं पक्षाचं नेतृत्व विश्वास ठेवतं का हा चला यांना देऊ आपण तिकीट. मित्र पक्ष असतात ते त्याला मान्यता देतात. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा कार्यकर्ते असतात, दिवस आणि रात्र झटत असतात. जनता असती, प्रेम करीत असती. तुमची मिरवणूक मी पाहिली राजाभाऊ, तुमचं ज्यावेळेस सीट डिक्लेअर झालं, आता मंगेश आणि हे सगळे इथं आहेत सर्वजण, माझ्याकडे सुद्धा आले, म्हणजे राजाभाऊ उभं करायचंय. आणि काय एका तालुक्यानं एवढा आपला खासदार राजाभाऊ झाला पाहिजे म्हणून एवढं एकत्र पद्धतीने यावं, सगळे मतभेद विसरून यावं आणि भक्कम पाठिंबा द्यावा, हे सुद्धा कौतुकास्पदच गोष्ट होती. तुम्हाला खरं सांगतो, सगळे मतभेद, विरोधी कोण असा प्रश्न पडत होता की विरोधी नेमका आहे कोण तुमच्या, असं वाटावं. ही परिस्थिती निर्माण करणं सोपं नाही. तालुक्यानं एकमुखी काम केलं. खरं खर्चाचे प्रश्न होते, हे सगळे होते. राजभवनची जी मिरवणूक झाली, खरं सांगतो, एवढी मोठी मिरवणूक, उन्हाचं होतं त्यावेळेस, एप्रिल महिना होता वाळते, ती मिरवणूक नॉमिनेशनची, आम्ही होतो त्या गाडीवर. पण एवढं ऊन असताना सुद्धा ते ऊन लागत नव्हतं. तो निस्ता जल्लोष आणि लोक समुदाय पाहूनच आम्ही म्हणतो पा काय किती उत्साह आहे, किती आनंद आहे. हे सगळं जे ना, हे एकाएकी होत नाही. त्यांचं कर्तृत्व, त्यांची परंपरा, तुम्ही त्यांना साथ, हे परंतु त्यामध्ये काम करणारी ही सगळी कार्यकर्ते, त्याच्यातून जमलेले 5-25 हजार लोकांचा तो जनसमुदाय, अरे प्रत्येकानं काही ना काही म्हणजे मनापासून